हॅलो वेलकम बॅक टू घेऊन टाक रे. मी आहे राजदीप. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहात आणि तुम्ही विचार करताय की तुम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचं आणि काय पण म्हणजे युट्यूब चॅनल चालू करायचं का गेमिंग चॅनल चालू करायचं आणि तुम्ही इंट्रोवर्ट आहात आणि तुम्हाला वाटतंय की चालू करायचंय पण नाही करू शकत लोक बोलण्याच्या ह्याच्यात, प्लीज मला फॉलो करा. मी पण एक इंट्रोवर्टच आहे पण आता युट्यूबवर चॅनल चालू केलंय आणि मी काय करतोय की मी माझं स्वतःची जर्नी रेकॉर्ड करायची चालू केली, डॉक्युमेंटिंग माय सेल्फ की एका बिगिनर युट्यूबरला काय काय करायला लागतं. इफ आता मी कॅमेरा शाय आहे तर मला की आधी घरच्या घरी रूमच्या रूम मध्ये आधी स्वतःला तर कॉन्फिडन्स करून घेऊ. काही कसं आहे की मी आता अलिबागला पण गेलेलो, बीचवर कोण नव्हतं पण ते सगळे ना कॅफेमध्ये बसलेले, पण तरी मला असं करून बोलण्यात मला एक कसं तर वाटत होतं की असं करून कॅमेरा समोर बोलायला का एआय याच्यात रेकॉर्ड करा 360 मध्ये मला कसं तर वाटत होतं. भले ते 100-200 मीटर लांब होते, कॅफेमध्ये बसलेले, बीचवर कोणच नव्हतं, तरी मला एक कसं तर ते आतून एन्झायटी का ते होतं. आता ते घालवण्यासाठी हा आपण हे करतोय की रूमच्या रूम मध्ये आधी मी कॅमेरा आणि बोलण्यात जरासा कॉन्फिडन्स यायला. कारण की पब्लिक मध्ये गेला तर कसं होणार की जरा असा हॅलो फ्रेंड आदा तू आदा पप्पा असं नाही व्हायला पाहिजे मला. त्यामुळे की आपण आपली जर्नी स्वतः डॉक्युमेंट करू, युट्यूबवर टाकू आणि सगळं संपून टाकू की एकदा हा कॅमेरा फिअर गेला ना मग काही टेन्शन नाही नसणार ऍज अ इंट्रोवर्ट साठी. आणि आता काय नाही, मंडे आहे आज. आता ऑफिसचं तर 12 वाजलेत ऑलमोस्ट, तर मी ऑफिसचं काम संपवलं म्हणजे जेवढं होतं सकाळपासून ते एवढं तर केलं. तर आता जरा फ्री टाइम होता तर मी मला की आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू कधी पण. आणि रूम मध्ये पसारा आहे, आपण तो पण साफ करायचा. यावेळेस आपल्याला तो क्लिकवाला हे करायचंय, लेट्स सी कसं करू शकतो का नाही. तर आता लेट्स डू इट. सो लेट्स क्लिक. ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. इतरची रूम इग्नोर करा, या साईड इग्नोर करा, नुसतं हीच साईड एक बघा. आता पुरतं ही साईड केली आपण, तर ही साईड नुसती बघा, अजून काही नाही. तर आता बघू यार, मी बोलतो ना लोक तुमच्यावर हसेल. आता मी हे व्हिडिओज बनवतोय, लोक हसतही असेल, लोक खूप माझा फन पण बनवत असेल मागे, बट मला नाही फरक पडणार. आता कधीपासून मी ही सिरीज चालू केली ना, इंट्रोवर्ट पासून एक्स्ट्रोवर्टला मला जायचं होतं. माझा आधीपासून आयडिया तोच होता, इंट्रोवर्ट पासून एक्स्ट्रोवर्ट जायचं. पण स्टार्टिंग मध्ये काही जमलं नाही. 1 वर्ष माझ्याकडे सबस्क्रायबर्स नुसते 50च होते. पण कधीपासून मी ही सिरीज चालू केली इंट्रोवर्ट पासून एक्स्ट्रोवर्ट जायचं, माझी स्वतःला डॉक्युमेंट आणि स्वतःला व्हिडिओ करायचं, कधीपासून माझे 50 वरतून 83 वरती पर्यंत मी आलोय. हे मागच्या 10 दिवसात, मागच्या 10 का 12 दिवसात. बट इट्स गुड ना की काय तर नवीन कोण असं करत नाहीये. मला असं वाटतं की कोण असं करत नाही की स्वतःचे एक्सपिरियन्स बोलतो का काय. सगळे नुसतं बोलतात की हा व्हिडिओ बनवून टाका, पण कोण करत नाही. आता लोक हसतही असेल बाई, माझ्यावरती लोक आता हसतही असेल, पण कधी 1 वर्षानंतर का 6 महिन्यानंतर माझ्याकडे 500 नाही तर 1000 सबस्क्रायबर होईल, 1000 चे 2000 होईल, नाही तर 3, 4, 5, तसं हळूहळू वाढत जाईल. आणि हळूहळू असं पण नाही की मी पुढचे 100 दिवस मी याच रूम मध्ये असणार आहे. जरा जसं मी कम्फर्टेबल होईल, जे होईल मी बाहेर पण जायचं चालू करेल. मग बाहेर गेल्यानंतर एकदा मी फुल्ली कम्फर्टेबल झालं तर मी असं पण करू शकतो 4 लोकांच्या समोर. तर ही नुसतं आता जे रूम मध्ये मी व्हिडिओज बनवतोय हे माझ्या प्रॅक्टिससाठी, की 4 लोकांच्या समोर गेलं तर कसं पकडून मी हे करू शकतो. कारण की आतापर्यंत पण मला कॅमेरा म्हणजे मोबाईल कॅमेरा पण असा पकडण्याच्या वेळेस खूप झोल होतो, वर खाली हे होतं. तर दॅट इज मेन माझ्यासाठी चांगलं आहे. माझी प्रॅक्टिस होती, माझं सगळं होतं. ते एकदा हे झालं तर माझं काहीच नाही. सो आय विल बी पुढे सगळ्यांशी. तुम्ही सगळे जे जोक बनवतात ना, मी तुमच्याशी पुढे असणार आहे जरासा. दॅट्स वाय आय एम हॅपी. सो बघू आता काय पुढचा अजून दिवस, बघू कसं जाईल, कसं होईल. तसं काय असेल तर मी अजून रेकॉर्ड करेन. सो जस्ट नुसतं बोला बस. माझं नुसतं एकच आहे की कॅमेराच्या समोर येऊन बोला. खूप जण आहेत इंस्टाग्रामवरती पण जे मला फॉलो करतात, हे करतात, पण ते नुसते फोटोज ऍड करतात. रायडर्स आहेत ना, नुसते फोटोज ऍड करतात, बाकीचं काही नाही करत आहे. तर मला पाहिजे की भाई समोर या, बोला,
आणि बोला नुसतं बस कॅमेराच्या. भले स्टार्टिंग मध्ये फरक हे पडेल, खराब होईल काय होईल काय होईल, पण त्याचा फरक नको पकडा. तुम्ही फ्युचर बघा, तुमचा फ्युचर कसा असेल तुमचा ते बघा. इफ तुम्ही फ्युचर चांगला मोठा इमॅजिन करत असेल तर होईल, पण त्यासाठी तुम्हाला पण हा स्टेप घ्यायला लागणार आहे. इफ तुम्ही हा स्टेप नाही घेतला तर काहीच नाही होणार. तुम्ही बोले की ओ राईट टाइम, राईट कॅमेरा, राईट. आता हे माझ्याकडे कॅमेरा हे आहेत त्यामुळे मी यूज करतोय. तर तुम्ही विचार केले ओ माझ्याकडे आता पण आयफोन नाहीये का, चांगली लाइटिंग नाहीये ना, काय नाही ना काय नाही, तर मी काही नाही करू शकणार. तर सॉरी, मग तुम्ही काहीच नाही करू शकेल. तुम्ही माझे पहिले पण व्हिडिओ बघितले असेल गेमिंगचे, जे फर्स्ट व्हिडिओज बघा. काही नाही, लाइटिंग बिटिंग काही नाही. मी नुसतं जे गेमिंगसाठी महत्वाचं आहे, जो हा वेबकॅम पीसी पण माझा ना 2010चा होता. 2010चा जो खूप जुना पीसी होता. पण नंतर कसं झालं की सॉफ्टवेअर्स खूप हेवी झाले आणि माझे म्हणजे तो ओबीएस आणि हे चालायचं बंद झालेलं, त्यामुळे मी अपग्रेड केलं. तर माझं होतं की मी 2010चा पीसी 2024 मध्ये मी वापरतोय आणि तो एकदम स्मूथ चालू होता. मी विचार नाही केला की भाई नंतर, मी विचार केला की नंतर कधी होईल कधी बघू, पण आता जर चालू करू. तर मी खराबच्या खराब त्या ह्याच्यात पण मी चालू केलेलं. त्यावेळेस भले माझी क्वालिटी त्यावेळेस 4K हे नव्हती, 1080चीच होती, बट इट वॉज गुड. सो इट वॉज, मी बोललं की चालू करू. ते पण मी वर्षभर कंटिन्यूस केलं, पण आता 3 महिने झाले माझं गेमिंग बंद झालंय. तर एक स्वतःला कंटिन्युएशन करण्यासाठी आपण आता हे केलंय. तर बघू कसं हे काय. आणि हळूहळू मी गेमिंगसाठी पण करण्याच्या वेळेस जे इम्पॉर्टंट होतं मी तेच घेतलं, की लाईक माईक, बोलण्याच्या वेळेस माईक पाहिजे आणि कॅमेरा, बस. स्क्रीन तर माझी आधीपासून होते जुन्या पीसीचे, तर मला त्याचं काही टेन्शन नव्हतं. अजून काहीच नाही घेतलं. आणि PS5 पण मी माझ्या भावाचा वापरतोय, माझा पण नाहीये. तर तेच आहे की मी सगळं मग हळूहळू जसं होईल तसं बघत जायचं. पण आता नुसतं आहे की भाई स्टार्ट करणं इज इम्पॉर्टंट. इफ तुम्ही स्टार्ट नाही करत तर काहीच नाही होणार तुमचं. तर प्लीज स्टार्ट करा. आणि आता माझ्यावरती पण काय, आता मला कॅमेऱ्याच्या समोर बोलण्याची एवढी सवय नाही, त्यामुळे हात बीत आपले सगळे हालतात, काय होतंय. पण असं जसं जसं पुढं जाईल तसं 1 नंबरमध्ये होऊन जाईल. तेच आहे मेन. बघू आता कसं करायचं. चलो देन, बाय बाय, सी यू. 13चा एंड म्हणजे रात्र झाली ऑलमोस्ट. मला म्हणजे दिवसभर काही हे नाही केलं, खूप ऑफिसचं काम होतं त्यामुळं काहीच रेकॉर्ड नाही करू शकलो. पण मला ना ट्रायपॉड पाहिजे की लाईक ट्रायपॉड का काय तर पाहिजे की कधी असं पकडेल ना. तर आता हे मी स्टार्टिंग मध्ये कधी एकदम 2 वर्ष आधी घेतलेलं की गोप्रोवर हे करायला, की कधी मी असंच नॉर्मल करत असेल तर गोप्रोवर लागून जातं. पण हे इन्स्टा 360 साठी स्टेबल नाहीये का. याचं कसं की याचे पाय कसेही टर्न होतात, तर हे लेवलमध्ये नाही राहत. हे असं पकडून काय याच्यासाठी ठीक आहे, पण हे लेवलमध्ये नाही राहत. आणि याचा वरचा बॉलचं कसं आहे की हे पण प्लॅस्टिक आहे. ते प्लॅस्टिक आहे त्यामुळे हे तुटण्याची भीती आहे, कारण की याचा आधीच वरचं वाटतं तुटलेलं माझ्याकडून. तर ते एक आहे. आणि हा तर हे म्हणजे हा वाला माउंट आहे माझ्याकडे. 1 मिनिट. हा वाला माउंट आहे. मी हा इन्स्टा 360 ला वापरूही शकतो, पण असं जरा डाऊटफुल आहे की ट्रायपॉडला मग लावण्याच्या वेळेस जरासाठी डाऊट आहे. आता कसं की आता हे इग्नोर करा. आता याच्याखाली मी ऍज अ नट टाईट करून मी लावू शकतो. आता इथं हे सेम इन्स्टा 60 ला पण लावू शकतो, बट त्याच्यानंतर याला खाली मग हे होणार काय, आता कसं बोलायचं याला, की बॅलन्सिंग साठी मला जरासं ते विचित्र वाटतं. अजून काय नाही. मी याला टाईट करून असंही घेऊ शकतो, पण हे आपलं हे माउंट बनतोय का, आपला चिन माउंट बनतोय, जे गोव्याला बाईकवर लावतो तसं वाला माउंट बनतोय. ट्रायपॉडला कसं यूज करू. मग ट्रायपॉडला 360 यूज करण्याच्या वेळेस मला अजून 1-2 यूज करायला लागेल, कारण की परत स्ट्रेट मध्ये येण्यासाठी मला ह्याच्या खाली एक माउंट लावा लागणार. कधी ते हे होणार. तर प्लीज कोणाकडे ही ट्रायपॉड असेल यूज करतात, छोटा मोठा कसाही, तर मला बरं शेअर करा यार. मी शोधून थकलोय आणि मला काहीच आयडिया नाहीये.
तर प्लीज शेअर करा मला, तर मला पण कळून जाईल की कुठला घ्यायचा आहे. एक तर मला घ्यायचा आहे, एक तो 7 फूटचा असतो ना मोठा ट्रायपॉड, तो तर घ्यायचा, पण एक हँडीवाला पाहिजे की असं पकडून हे करायला. कारण की कसं आहे की 360 मोस्टली कधी आपण काठी घेऊन म्हणजे त्याला स्टिकला लावतो, तर आपण असं नाही करू शकत, एकदम लांबून हे करू शकतो, पण तुम्हाला हात पण असं पकडायला लागतो त्यावर, तर जरासा हाताला हे होतो. तर त्यामुळं तर प्लीज इफ कोणाकडे आयडिया असेल तर काही असेल तर माझ्यावर शेअर करा प्लीज. आय रिली वॉन्ट इट. मला खरं एक ट्रायपॉड घ्यायचं आहे, त्यामुळं तर प्लीज शेअर करा. तुमच्याकडे पण काहीतरी आयडियाज बिडियाज असेल तर ट्रायपॉडसाठी का तुम्ही यूज करताय तर मला पण जरा सांगा. अजून काही नाही. द डे 13 एंड्स हिअर एक झाला सिलेक्ट. यावेळेस 5 मिनिटाचाच व्हिडिओ झालाय माझ्याकडे, कारण की माझ्याकडे सकाळपासून खूप ऑफिसचं काम होतं, तर मी त्यातच बिझी होतो. तर बस अजून काय नाही. तर चला, डे 13 एंड्स हिअर. गुड नाईट. याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे भेटेलच. तर चला आत्तासाठी बाय बाय. सी यू.